आज काय बरं विशेष? आज कोमलले बाळ झालं ना, चालली पाहासाठी. इकडं ट्रॅफिक जाम झालेली आहे. मोठा ट्रक आडवा आलेला आहे रोडच्या मेन लाईनला आणि तो टर्न वगैरे होत नाही आहे, त्याच्यामुळे सर्व बसेस जे आहे. नमस्कार मंडळी, कसं काय मजेत ना? तर स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आई आहे. नमस्कार. तर नमस्कार केलेला आहे, न सांगताच केलेला आहे. आज काही सांगायचं काम पडलंच नाही. आणि तब्येत थोडंसं सुधारणा झाली, बरं लागते आता, थोडंसं बरं लागतं मित्रांनो. खोकला आहे. खोकला आहेच, खोकला कमी झाला नाही ना, सर्दी सर्दी आहे. आणि आई बरोबर आता मला पण झालेलं आहे. थोडंसं सर्दी, खोकला आणि डोकं थोडं जाम झालेलं आहे. आता सकाळी सकाळी हा व्हिडिओ शूट करत आहे, जेणेकरून म्हटलं तुम्हाला दाखवा आज काय व्हिडिओमध्ये. तर आणि इकडं राहते काय चालू आहे किचनमध्ये. तर मित्रांनो इकडं केलेलं आहे उसळ. कशाची? साबुदाणा उसळ. अरे आज तर खासच दिसतं साबुदाणा उसळ. मिक्सरमधून काढली. अच्छा, म्हणजे रात्री साबुदाणा भिजू घातला नव्हता? लक्षच नाही. आणि आज काय एकादशी ना? एखादच आहे. आईला असते आपल्या घरामध्ये. तर राहिला उपास आहे आणि त्यासाठी केलेली आहे साबुदाणा उसळ. आणि इकडं ॲपल पण आहे आणि हे मटकी उसळ आणि इकडं पापड तळलेलं आहे उपासाचे साबुदाणा. तर असं केलेलं आहे आईला थोडंसं नाश्त्याला आणि थोडंसं बसमध्ये जाताना, कारण वेळ लागते ना. तर आज काय बरं विशेष? आज कोमलले बाळ झालं ना, चालली पाहासाठी. इकडं काय आलेलं आहे? आई जाणणार झालं, मलाही करमणार नाही. तर मित्रांनो बघा, आई बॅग पॅक केलेली आहे आणि आई जाणार आहे जालन्याला. तुम्ही ज्या गोष्टीची वाट पाहत होते आतुरतेनं की आई कधी जाणार गावाला, तर त्याच हिशोबानं आईनं आज तयार केलेली आहे. कसं एकीकडे तब्येत बरोबर नाही आहे आणि तयारी चालू आहे गावाकडे जाण्याची. पण आईचं म्हणणं आहे की बा मला होईल कवर, पहिल्यापेक्षा कमी झालेलं आहे ना. कमी झाला आता, तिथे गेला अजून करीन दवाखाना, मग बरं नाही वाटलं तर होईलच. आणि इकडं आई जात आहे म्हणून नाराज आहे, म्हणजे करमत नाही किंवा करमणार नाही काय. 1-2 दिवसची गोष्ट. आणि तब्येतीला जर जात नसाल, म्हणजे जर बिमारीसाठी जात नसाल किंवा मग भेटीला जात नसाल, तर मग आपल्याला वेगळं वाटत नाही ना, व्यवस्थित वाटत नाही ना, जावंच लागते. जावंच लागते अशा टायमाला. मग काय देतं आता, सुखवाच का दुखवाच जाच लागते. कारण आता बरेच वेळा ते पण आपल्या घरी येतात, मामी येतात, लग्न असो काही असो कार्यक्रम असो. तुझी तब्येत आहे ना व्यवस्थित? आमच्या दोघांचे खराब झालेले आहे. आणि जे घरचं मेन आहे, आता समजा नाश्ता चहा पाणी सर्व करून देणारी घरवाली, तर सध्या बरं आहे, असंच पाहिजे. आणि सर्व तयार केलेले आहे आता आईनं पण. जवळपास आता इथून 9 ते 10 वाजणार निघाला. एसटी सापडली पाहिजे, 10ची गाडी सापडली, डायरेक्ट 4 ते 5 वाजणार राहिलं जायला तिथं. कितीची बस? कितीची बस चालू राहतात 1 तास 2 तास. ते शॉर्टकट मार्ग असले 10ची 11ची अशी बस. दिवस लहान आहे आता दिवस लहान आहे. 6 दिवस जाते नाही, 5.5 दिवस जाता लोक. तर जे आहे आपल्या कोमलताईला
ओंबयाला बाळ झालं. बाळ झालेला आहे हो आणि त्यासाठी आई भेटीला जाणार आहे. हो आणि तिकडून मनीषा वहिनी सुद्धा येणार आहे. येतील ना ते, त्याचा टाइम पाहून येतील ते. त्याच्या मग काम आहेत, मग सगळे घरचे लोक कामाला जातात. आणखी पण आलेले आहे बरेच जण. कोमलताईची आई पण आली आहे. हो कालच आल्या ते. तसं इकडं. आणि आता जवळपास नाश्ता पाण्यात सर्व तयार झालेली इकडं राधिकाची. आणि तयारी सर्व चालू आहे इकडं. हां तर मग किती दिवस आता? आता घरी आल्या लोक राहतो मग येईल. अच्छा. तर दवाखान्यात. दवाखान्यात नाही आहे तोपर्यंत कसं घरी डबा बनवायला पण लागते. हो. आणि मामीला पण इकडं तिकडं हो. घरी एक तर घरी राहायला लागत, नाही तर दवाखान्यात राहायला लागत. दोन पैकी कुठे तर राहावं लागत ना. हं. परीला सांभाळायला लागते. एक दोन परी पैसेच पाहिजे. आता आजी कुठं पण म्हणा परीला. आजीला नाही भेटते. हं. आजीला भेट नाही. भेट नाही, दबत नाही. नाही. आणि आजीला कसं पळणं होत नाही, तिच्या मागे नाही. पळाली एक वेळेस की हॉस्पिटलमधून इकडे निघते, बाहेर निघते. आणि आता मलाही कामावरती थोडंसं 1-2 दिवस सुट्टी असल्यामुळे मी पण थोडंसं रिलॅक्स राहणार आहे. आणखी नेऊन घालता का एसटीने जाऊ ऑटोला? नाही, नेऊन घालतो गाडीवरती. कर मग तयारी. बरं. तिकडे उशीर झाला पाहिजे ना. हो तेच. मग तू येतो सोबत? जाऊन आपल्याला जायचं. इकडे आहे बघा, कारंजा जायचं किंवा बाहेर जायचं म्हटलं की पहिलेच बा थोडंसं वाटतेच किंवा आता काहीतरी नवीन येणार. कारंजा जायचं बाहेर जायचं म्हटलं की काहीतरी नवीन डोक्यात आहे, त्याच्यामुळे विषय निघतेच बाहेर जायचं म्हटलं तर निघालाच पाहिजे ते पण. तर केली सर्व पॅक. जशी उसळ देईल त्या डब्यात. हो डबा पॅक करून दे. मग आता काय जायचं भेटील. हो निघायचं ना आता. तर चला मित्रांनो, तुम्हाला आमच्या व्हिडिओमध्ये काही वाटत असेल तर नक्की कमेंट करा. चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा, लाईक करा, फेसबुकला असेल तर फॉलो करा. आईचा टिफिन वगैरे पॅक करून देतात आज. आणखी तिकडं आता राम रोहिणी हे पण सर्व व्यस्त असतील. रोहिणीला काम सांगितलं नाही करायचे. हा त्यामुळे नाही तर जातही नव्हती मी, तिला काम नाही सांगितलं ना म्हणून. तर सर्वजण तिकडे आता समजा कामातच लागलेले. आणि थोडस तू गेली तर आणखी थोडस मदतच होईल त्याला. मदत म्हणून चालली मग मी. आणि भेट पण होते ना, भेटीला जास्त लागते ना. आजीची भेट होते आता. कधी झाली ना आजीची भेट नाही घेतली. आजीची भेट नाही घेतली मग नाही राहिलं. कसं आहे, नेहमी सोबत राहणार वाली, कंटिन्यू राहणार वाली आजी पण भेट राहिलेली आजीची. आणि आता बरेच दिवस झालेला आहे ना, बरेच दिवस झालेले आहे आपल्या व्हिडिओ मध्ये आजी दिसलेली नाही आहे. आणि आईला पण आठवण येणारच आहे, खूप दिवसाची चालू होतं. आणि बरंच जे होतं आता किती जवळपास किती महिने झाले, 3 महिने होत आलेले तेव्हापासून. तर आज आई निघाली आहे जालन्याला. कोमलताईला झालेला आहे बाळ. आई निघाली होती जालन्याला जायला आणि मधातच तिकडं ट्रॅफिक जाम झालेलं आहे. मोठा ट्रक आडवा आलेला आहे रोडच्या मेन लाईनला आणि तो टर्न वगैरे होत नाही आहे. त्याच्यामुळे सर्व बसेस जे आहे पूर्ण इथंच लागलेलं आहे, म्हणजे कारंजा चौपलीच्या टी पॉईंटला अमृत रोडला. आणि आई आता निघाली आहे जालन्याला, म्हणजे
कोमलताईची डिलिव्हरी झालेली आहे आणि आई निघाली आहे जालन्याला जासाठी. तर अशा प्रकारचा आहे सर्व प्रवास आणि प्रॉब्लेम चालू आहे गाड्याचा, कारण गाड्या पण काही इथं लागत आहे बाहेरात. आज इथं गेलो तर तिकडे गाड्या वगैरे नव्हत्या तर बसस्टँडवरती, पुरं बसस्टँड खाली झालं होतं आणि गाड्या वगैरे सर्व इथंच पास होत आहे बघा, चौफुलीवरूनच पास होत आहे इथं. आणि आता वाजत आलेलं आहे 11, तरी पण आणखी गाड्या आलेल्या नाही आहे. आणि सर्व जे ट्रॅव्हल्स लक्झरी जे आहे ते पूर्ण चौफुलीवरती चालू आहेत कारंजा पॉईंटच्या. तर आता आई निघालेली आहे बहुतेक. आता काय कोमलताईचं सिजर झालेलं आहे का नॉर्मल झालेली आहे? तर कोमलताई झालेलं आहे सिजर पार झालं आणि त्यासाठी चाललेलं आहे आई भेटीला. तर आपला व्हिडिओ कंटिन्यू चालू राहणार आहे त्याच्यानंतरचे. तर आपला व्हिडिओ इथेच संपलेला आहे. व्हिडिओ आपण पुढच्या शूटमध्ये तोपर्यंत बाय बाय.